फ्रेंड्स, जर घरामध्ये भाजीला काही नसेल आणि तुम्हाला सुचत नसेल की भाजी काय बनवावी, तेव्हा मस्त चमचमीत अशी भाजी बनवायची। त्यासाठी इथं एक बारक्या वाटीभर खोबरं घेतले, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली, कढीपत्ता, एक 2-3 चमचे शेंगाचं बी घेतले आणि 2 चमचे तीळ घेतले, शेंगाचं बी भाजून घेतले। आता सगळ्यात पहिलं तीळ आणि शेंगदाण्याचं कूट करून घेतलं बारीक असं। त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खोबरं याचं वाटण करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथं मी वाटण तयार करून घेतले। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे, जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची, मोहरी चांगली तडतडू द्यायची। त्यानंतर खोबरं, हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं। त्यानंतर 4-5 पानं कढीपत्त्याचे घालायचे, चांगलं असं परतवून घ्यायचं। त्यानंतर 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळं तिखट घालायचं आणि चांगलं असं परतवून घ्यायचं। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तुम्ही कांदा मसाले परतण्याच्या अगोदरही घालू शकता। त्यानंतर छान कांदा लालसर होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर कांदा परतला की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे कांदा छान असा मऊ होतो। आता हे सगळं चांगलं परतलं गेलं, तेल सुटलं मसाल्याला। त्यानंतर आता याच्यामध्ये शेंगाचं आणि तिळीचं जे कूट करून ठेवलं होतं ते कूट घालायचं। आता हे कूट ही छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं, ह्याला तेल सुटेपर्यंत परतवायचं। आता बघू शकता छान असं परतलं गेलं। त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा धने पावडर घालायचं, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर 1 चमचा होईल इतका किचन किंग मसाला घातलेला आहे मी। त्यानंतर मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, म्हणजे मसाले जळू नये त्याच्यामुळं पाणी घातलं। आता चांगलं मिक्स करून घेतलं, तेल सुटेपर्यंत ह्याला परतवून घ्यायचं आहे। आता बघू शकता या मसाल्याला तेल सुटले, तर याच्यामध्ये एक अर्धं टमाटर बारीक चिरून घातलेलं आहे। आता टमाटर जास्त मऊ होऊ देण्याची काही गरज नाही। त्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं त्याच्यामध्येच पाणी घालून मी घालून घेतलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, चांगलं आता ताट झाकून ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। 1-2 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि मस्त अशी आपली चमचमीत तीळ शेंगदाण्याच्या कुटाची भाजी तयार झालेली आहे। आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा घट्ट भाजी लागत असेल तर तुम्ही याला पाणी कमी वापरू शकता, नाहीतर असं छान असं भाकरीसोबत खायला अशी चमचमीत सरबरीत असलेली भाजी तयार आहे। जर तुम्हाला भाजीला काही करावे हे सुचत नसेल तर तेव्हा ही चमचमीत भाजी करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। जर तुम्हाला माझ्या अशाच साध्या सिंपल रेसिप्या आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब